मांग म्हणजेच मातंग समाज म्हटला की तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? हातामध्ये हलगी धरलेला किंवा मेलेल्या जनावराचं कातड सोलणारा एखादा हतबल माणूस, मळकट कपड्यातला किंवा अंगावर कपडेच नसलेला सदा हात जोडून उभा राहणारा माणूस. जर हेच चित्र तुमच्या डोक्यात येत असेल ना, तर आत्ताच्या आत्ता ते पुसून टाका, कारण हा अर्धवट इतिहास आहे. खरा इतिहास नेहमीच आपल्यापासून लपवला गेलाय आणि त्याच लपवल्या गेलेल्या इतिहासाची काही पानं आज आपण उलगडून बघणार आहोत. जर हा मांग म्हणजेच मातंग समाज नसताना तर आजच्या महाराष्ट्राचा कणा मोडून पडला असता. आज मुंबई महाराष्ट्रातच नसती. महाराष्ट्र कधीच इतका पुरोगामी होऊ शकला नसता आणि मराठी साहित्य फक्त पांढर पेशा वर्गापुरतच मर्यादित राहिलं असतं. मातंग समाज एकूण 64 कलेचा धनी आहे. मातंग समाजाला गायन, वादन, लेखन, क्रांतीची परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत या समाजाचे जे उपकार आहेत ना, जे ऋण आहेत ना, तेच ऋण आज आपण या व्हिडिओतून समजावून घेणार आहोत. चला तर मग पहिल्यापासून सुरू करू. तर सुरुवात होते पुराण काळापासून, ज्या श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावर उभं राहून अख्ख्या जगाला जगण्याचं मर्म सांगितलं, ज्या श्रीकृष्णाच्या राजकीय रणनीतीचा आज जगभरात अभ्यास केला जातोय, त्या भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे थोरले बंधू बलराम यांना ज्यांनी घडवलं ते सांदीपनी ऋषी याच मातंग कुळातले होते. असं म्हटलं जातं, भगवान श्रीकृष्ण सांदीपनी ऋषींच्या आश्रमात फक्त 64 दिवस राहिले आणि या 64 दिवसात सांदीपनी ऋषींनी त्यांना 64 कलांमध्ये निपुण केलं. हरिविजय सारख्या ग्रंथांमध्ये याचे संदर्भ सापडतात. त्याशिवाय काही ऐतिहासिक संदर्भांनुसार शिवशक्तीच्या 10 अवतारांपैकी 9वा अवतार शंकर पार्वतीने मातंगी म्हणून घेतला होता असं बोललं जातं. कुटुंबात सुख शांती राहावी म्हणून आजही मातंगी देवीची पूजा केली जाते. दक्षिण भारतात तिला मांगम्मा म्हणतात, तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेली तुळजापूरची भवानी माता ही मातंगांचीच आई मानली जाते. या समाजाचा मूळ पुरुष हा जाम ऋषी मानला जातो. या समाजात गुरु परंपरा असून मातंग ऋषी, श्री मांगवीर बाबा, तुळजा भवानी माता, लखाबाई हे या समाजाचे कुलदैवत आहे. भारतातील 11 राज्यात मातंग समुदायाला भारतीय राज्यघटनेने अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट केलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलेल्या अस्पृश्यता विरोधी आंदोलनात बहुसंख्य महारांसोबत मातंगांचा सुद्धा सहभाग होता. डॉक्टर आंबेडकरांच्या धर्मांतर आंदोलनात सुद्धा 14 ऑक्टोबर 1956 रोजी सुमारे 10,000 मातंगांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता असं इतिहासकार सांगतात. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या मातंग समाजाची अवस्था काय होती ते पण ऐका. मातंग समाज हा मूळचा क्षत्रिय रांगडा, आक्रमक, प्रामाणिक आणि गावचा संरक्षण करता समाज होता. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या काळात देखील गडांचे, घरे, चौक्यांचे पहारे तसेच काही ठिकाणी किल्लेदाराची जबाबदारी सुद्धा मातंग समाजाकडे होती. त्या काळात मातंगांच्या शौर्याची काही उदाहरणं सापडतात. यात शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून रायगडावर तोफ चढवणारे सर्जेराव मांग व बाजी पासलकर या महाराजांच्या शिलेदाराची उमदी घोडी चोरून विजापूरकराला भेट देण्यासाठी घेऊन जाणाऱ्या मरकतराव व सोनू दळवीचा कर्दनकाळ ठरलेले बाजी पासलकरांचे विश्वासू सहकारी जातीने एल्या मांग होते. शिवरायकालीन बखरीत व पोवाड्यात यांचा उल्लेख आढळतो. आता ह्या झाल्या इतिहास पुराणातल्या गोष्टी, पण तुम्हाला माहितीये का, जर लहुजी वस्तात साळवे नसते तर महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासात क्रांती हा शब्दच अपूर्ण राहिला असता. आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्तात साळवे ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची ढाल होती. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी भीतीपोटी मातंग आणि रामोशी अशा आक्रमक जातींवर कायमचा गुन्हेगारी ठपका ठेवला, कारण हे समाज विद्रोही आणि आक्रमक होते. परिणामी त्यांना गावातून तडीपार करण्यात आलं, त्यांच्यावर खोटे आरोप ठेवले. तेव्हा मातंगांनी इंग्रजांच्या विरोधात गावागावातून संघर्ष केला. मातंग समाजातील लहुजी राघोजी साळवे यांनी आपल्या तालमीतून कुस्त्यांचे डाव, तलवार चालवणं, लाठ्या काठ्या चालवणं याचं प्रशिक्षण दिलं. अनेक शूरवीर या क्रांतीवीराच्या तालमीतून तयार झाले होते. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं पेठ हे लहुजींचं मूळ गाव. त्यांच्या पराक्रमी घराण्याला साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी राऊत ही पदवी देऊन गौरवलं होतं. 1817च्या खडकी युद्धात लहुजींचे वडील राघोजी साळवे इंग्रजांशी लढताना शहीद झाले होते. इंग्रजांनी त्यांच्या मृतदेहाची दगडाने ठेचून विटंबना केली होती. हे सर्व तरुण लहुजी भरल्या डोळ्यांनी बघत होते आणि तिथेच त्यांच्या मनात बदल्याची आग भडकली. जगेन तर देशासाठी, मरेन तर देशासाठी अशी शपथ घेऊन त्यांनी इसवी सन 1822 मध्ये पुण्याच्या तत्कालीन गंज पेठेत देशातील पहिली तालीम सुरू केली. ती पेठ आज महात्मा फुले पेठ म्हणून ओळखली जाते.
लहुजींच्या तालमीत महात्मा ज्योतिराव फुले, वासुदेव बळवंत फडके, गोपाळ गणेश आगरकर, चाफेकर बंधू, क्रांतीभाऊ खरे, क्रांतीवीर नाना दरबारे, राव बहादूर, सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतीवीर मोरो विठ्ठल बावळेकर, क्रांतीवीर नाना छत्रे, वाळवेकर आणि परांजपे यांसारख्या देशभक्तांनी तलवारबाजी आणि दांडपट्टा चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. जेव्हा पुण्यात ज्योतिबांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली तेव्हा सनातनी लोक त्यांच्यावर केवळ दगडशेरच फेकत नव्हते, तर जीवघेणे हल्ले सुद्धा करत होते. त्यांनी फुलेंच्या हत्येचे कट रचले होते. जेव्हा ही गोष्ट लहुजी वस्तादांना समजली तेव्हा ते फुलेंच्या पाठीशी ढाल बनून उभे राहिले. जर तेव्हा ही मातंगाची ढाल फुलेंच्या पाठीशी नसती तर आज कदाचित स्त्री शिक्षणाचा पाया रचलाच गेला नसता. उगाच शीतल साठे आणि सचिन माळी म्हणत नाही, द्यावं दानजी सुटलं गिराणजी, जिनं गुलामीचं हे त्यागावं, मांगा नाता जागावं आणि लहुजीवानी वागावं. बरं, मातंग समाजाने महाराष्ट्राला फक्त लहुजी वस्तादांसारखा महान क्रांतिकारी गुरुच दिला का? तर अजिबात नाही. ज्या काळात स्त्रियांना अक्षराची ओळख नव्हती त्या काळात या समाजाने महाराष्ट्राला दिली पहिली विद्रोही लेखिका मुक्ता साळवे. लहुजी वस्तादांचा वारसा चालवणारी मुक्ता ही सावित्रीबाईंची पहिली विद्यार्थिनी. लोक दगड मारतील या भीतीने तिचा बाप तिला शाळेत गोणीत लपवून आणायचा. पण वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी या मुलीनं व्यवस्थेच्या छाताडावर उभं राहून थेट प्रश्न विचारले. 1855 मध्ये ज्ञानोदय मासिकात तिचा मांग आणि महारांच्या दुःखाविषयी हा निबंध छापून आला. मुक्ताने थेट विचारलं होतं, जर वेद फक्त ब्राह्मणांसाठी असतील तर तो आमचा धर्म कसा? ज्या धर्माचा अनुभव फक्त एकानेच घ्यावा आणि बाकीच्यांनी त्याच्या तोंडाकडे पाहत बसावं, असं धर्म पृथ्वीवरून नष्ट होत. 14 वर्षाच्या मुलीने केलेली ही समानतेची घोषणा म्हणजे त्या काळी भलं मोठं बंड होतं. दरम्यान याच मुक्ता साळवे यांची प्रेरणा घेऊन पुढे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नावाचा वाघ आपल्या लेखणीनं गरजला. अण्णाभाऊंनी फक्त साहित्य लिहिलं नाही तर महाराष्ट्राचा आवाज बुलंद केला. ज्या माणसाने शाळेची पायरी फक्त 1.5 दिवस चढली होती, आज त्या माणसाच्या साहित्यावर जगभरातल्या युनिव्हर्सिटीमध्ये PhD केली जाते. ज्या एकमेव भारतीयाचा रशियात पुतळा उभारला गेलाय तो माणूस म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून जर अण्णाभाऊ साठे वजा केले ना तर त्या लढ्यातला प्राणच निघून जाईल. दिल्लीचं सरकार जेव्हा मुंबई महाराष्ट्राला द्यायला तयार नव्हतं तेव्हा अण्णाभाऊंच्या डफाचा कडकडाट घुमला. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, या त्यांच्या छक्कडने अख्ख्या महाराष्ट्राला रस्त्यावर उतरवलं. मुंबई आज महाराष्ट्राची राजधानी, यात अण्णाभाऊंच्या शाहिरीचा सिंहाचा वाटा आहे. 35 कादंबऱ्या, 15 लोकनाट्य आणि फकीरा सारख्या कलाकृतीतून त्यांनी मराठी साहित्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं. आता मगाशी म्हटलं तसं मातंग समाजात 64 कलेचा धनी होता आणि आहे सुद्धा. आणि या कलेचं सर्वोच्च टोक गाठलं विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांनी. महाराष्ट्रात एक म्हण आहे, कुणब्या घरी दाणं आणि मांगा घरी गाणं. महाराष्ट्राच्या मातीचा जो रांगडेपणा आहे तो या समाजाने आपल्या लोककलेतून जिवंत ठेवलाय. विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचं नाव ऐकलंय का कधी? थांबा, गोष्टच सांगते. एका गावात तमाशाचा फड सुरू होता. लोक विठाबाईच्या नृत्याची जादू पाहण्यासाठी थांबले होते. त्यावेळी ही विठाबाई गरोदर होती. फडात नाचताना गरोदर विठाबाईंना अचानक कळा येऊ लागल्या. त्याच मरण काळा सोसत विठाबाई तंबूच्या मागे गेल्या. त्यांनी बाळाला जन्म दिला. स्वतःच्या हाताने स्वतःची नाळ कापली. तान्हुल्या बाळाला एका पाटीत ठेवलं आणि प्रेक्षक बाहेर माझी वाट पाहत असतील म्हणून ती माऊली तशाच रक्तबंबाळ अवस्थेत पुन्हा पदर खोचून स्टेजवर नाचायला उभी राहिली. केवळ कलेसाठी आणि लोकांच्या मनोरंजनासाठी. ही कलेवरची माया आणि पोटाची आग जगात दुसरीकडे कुठेच सापडणार नाही. विठाबाई नारायणगावकरांना त्यांच्या कलेच्या सेवेसाठी भारत सरकारने राष्ट्रपती पुरस्कार देऊन गौरवलं होतं. विठाबाईंनी तमाशा अजरामर केला. आज मातंग समाजाच्या घामावर आणि रक्तावरच ही महाराष्ट्राची लोककला उभी आहे. आज शिकलेला मातंग समाज बाबासाहेबांना आदर्श मानून शासन प्रशासन सेवेत वाघासारखा गुरगुरतोय. आणि जो मातंग समाज पुन्हा एकदा अभिजन वर्गाच्या अधीन झालाय तो मानसिक गुलामीत अडकून पडलाय. राजकारणात मातंग समाजाने आपली ताकद आणि नेतृत्व गुण सातत्यानं दाखवून दिलाय. सध्याच्या घडीला अनेक नेते आणि लोकप्रतिनिधी समाजाचे प्रश्न विधिमंडळात आणि रस्त्यावर मांडताय. आमदार अमित गोरखे हे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम करतात. ते अत्यंत उच्च शिक्षित असून पिंपरी चिंचवड मधील नोबेल शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. सुधाकर भालेराव यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार म्हणून काम पाहिलंय आणि राजकीय पटलावर समाजाचं भक्कम प्रतिनिधित्व केलंय. प्रशासनात मातंग समाजाचा टक्का वाढावा, त्यांची पोरं सुद्धा IAS, IPS, उपजिल्हाधिकारी व्हावी यासाठी राज्य सरकारने बार्टीच्या धर्तीवर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने IT म्हणजेच अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या स्वायत्त संस्थेची स्थापना केली आहे. मातंग समाजातील तरुण आता फक्त नोकरीच्या मागे न धावता व्यवसायाकडे सुद्धा वळतोय. फलटणचे राजेंद्र पाटोळे तसेच शंकर सोळसे यांच्यासारखे व्यावसायिक स्वतःचे उद्योग यशस्वीपणे चालवतात आणि इतरांना रोजगार देतात.
ॲडव्होकेट एकनाथ आव्हाड ज्यांचं काही वर्षांपूर्वी निधन झालं, त्यांनी मानवी हक्क अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्रात मातंग व इतर उपेक्षित समाजाच्या जमिनीच्या आणि जगण्याच्या हक्कांसाठी एक अभूतपूर्व लढा उभा केला. आजही ॲडव्होकेट विक्रम गायकवाड, मातंग समाज संघ यांसारखे अनेक संघटनांचे कार्यकर्ते समाजाच्या हक्कांसाठी न्यायालयात आणि रस्त्यावर कायदेशीर लढतात. थोडक्यात सांगायचं तर हा समाज आता फक्त भूतकाळातील अन्यायाचे रडगाणे न गाता शिक्षणाची आणि संघर्षाची कास धरून मुख्य प्रवाहात स्वतःची प्रबळ ओळख निर्माण करतोय. आज अनेक जण या मातंग समाजाला आरक्षण, उपेक्षित म्हणून एका जातीच्या चौकटीत अडकवू पाहतात आणि मातंग समाज स्वतः त्या टीकेमध्ये गुरफटत चाललाय. पण लक्षात ठेवा, इतिहास विसरलेला समाज कधीच भविष्य घडवू शकत नाही. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सोबतच आपल्या कडक राव चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.